युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसनची या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत. ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा. अमित शहांचं कालचं भाषण जिनांनाही लाजवणारं. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल. अमेरिका भारतावर 24% आयात शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. तंत्रज्ञान, संरक्षण उपकरणं, ऊर्जा उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता. भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णयाचा परिणाम. 12 तासात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ. मुंबईत सोन्याचा भाव 93,380 रुपयांवर. राज्यभरात अवकाळी पावसाचं सावट. अवकाळी पावसामुळे नागपूर, नाशिकमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान. पुणे शहराच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात. बाणेर भागात पावसाच्या बरसल्या सरी. शहरात ढगाळ वातावरण. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. मुंबईत आज पावसाच्या तुरळक सरी कोसळणार. हवामान विभागाचा इशारा. ठाणे, पालघर, रायगडमध्येही पावसाचा अंदाज. भारताच्या 4000 किलोमीटर जमिनीवर चीनचा ताबा. देशाची जमीन परत मिळावी. चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आक्रमक. आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध हैदराबादची लढत. दोन्ही संघांसमोर फलंदाजीत सातत्य राखण्याचं आव्हान. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर सामना रंगणार.